होतोय आणि डिफेन्ससाठी क्षेपणास्त्र आहे जे शिर्डीत बनणार आहे त्याचं उद्घाटन होत आहे. काय आनंद आहे. एकतर साईबाबांच्या पावनभूमीमध्ये मला वाटतं देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आज कार्यान्वित होतोय. तर बाबांच्या चरणी तर मी बाबांना दंडवत घालतो. मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे खरं धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी शिर्डी औद्योगिक MIDC मध्ये या प्रकल्पाला येण्यामध्ये मोठी भूमिका घेतली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आपल्याच जिल्ह्याचे भूमिपुत्र, आपल्या मतदारसंघाचे भूमिपुत्र आणि गणेशराव निबे अतिशय अल्पावधी काळामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये स्पर्धा करू शकेल इतक्या प्रकारचं सुंदर असे क्षेपणास्त्र ते बनवत आहेत आणि त्यांनी आपल्या भूमीची निवड केली म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आज भक्ती आणि शक्ती जागर होतोय. मला वाटतं शिर्डीच्या MIDCत होणारा हा निबे समूहाचा प्रकल्प हा देशाला दिशादर्शक ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कार्यक्रम कसा असणार आहे सगळा एकत्रित सर्वोच्च मंत्र्यांनी. आज माननीय मुख्यमंत्री आता वंदे भारत मुंबईत येत आहेत आणि दुपारी 2:30 वाजता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब येत आहेत. आल्यानंतर मग ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. मग आम्ही या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या स्टॉलची पाहणी करत आपण जर पाहिलं तर जवळजवळ 100 MSCB स्टॉल्स जे निबे उद्योग समूहाच्या पुढाकारानं या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यांनी जो आता नवीन जे क्षेपणास्त्र 150 किलोमीटर लांबीचं 300 किलोमीटर लांबीचं तयार केलंय ते सुद्धा आपल्या देशाच्या करता प्रथम अशा प्रकारचं मिसाईल तयार होत आहे. त्या सगळ्या पाहणी ते करणार आहेत. सगळ्यात महत्वाचं की 2 दिवस प्रदर्शन जे आज आणि उद्या ते आपल्या जनतेकरता खुलं करण्यात आलेलं आहे. निःशुल्क आहे. भारताची जी संरक्षण उत्पादक क्षमता, नवीन तंत्रज्ञान उद्याच्या पिढीला नवा आत्मविश्वास देईल याच्याबद्दल शंका नाही. तर मला वाटतं हा एक सर्वसाधारण असा कार्यक्रम आहे. दुसरा प्रश्न होता 10 वर्ष संरक्षण साहित्यामध्ये आत्मनिर्भर होण्याबरोबर आपण एक्सपोर्ट देखील करण्याच्या याच्यामध्ये आहोत. म्हणजे एकीकडे आत्मनिर्भरता, दुसरीकडे एक्सपोर्ट, कसं पाहता संरक्षण साहित्य. सगळी विकसित भारताची जी कल्पना आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदींची आणि त्यामध्ये आत्मनिर्भर भारताच्या मंत्र घेऊन आज देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे सगळ्या क्षेत्रात ही त्यांची जी भूमिका आहे. त्याला अनुसरून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या गतीनं या राज्यामध्ये गुंतवणूक येणं, रोजगाराची संधी वाढणं, महाराष्ट्र विकसित करणं तो संकल्प त्यांनी केला. मला वाटतं त्या दिशेने राज्य आज अतिशय वेगानं वाटचाल करतंय आणि आत्मनिर्भर भारताचे जे स्वप्न आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पाहिलेलं आहे त्या निमित्तानं पूर्ण जात आहे त्याचं समाधान आहे. गेल्या 10 वर्षामध्ये महागाई भत्ता वाढला, मात्र कुठेतरी शेतकरी आत्महत्या निधी जो आहे 1 लाख रुपये तसाच राहिला. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे की त्यामध्ये वाढ केली जाते. असं की शेतकऱ्यांची आत्महत्या होण्याचे अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री असेल मी सुद्धा हे राज्याला घोषणा नाहीच आहे आणि म्हणून आत्महत्या रोखता आल्या पाहिजे. आत्महत्या होता उपयोगी नाही. यासाठी आता माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून काम करण्यात आलं. आपण जर पाहिलं महाराष्ट्रात आत्महत्यांची संख्या प्रचंड घटलेली आहे आणि ती आता होऊच नये या दृष्टीने सरकार प्रयत्न करते. आता ही रक्कम वाढवून देण्यासंदर्भात आता मागणी होते. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर सकारात्मक विचार करतील. प्रवास आहे हा प्रवास माननीय नामदार साहेबांनी 96 मध्ये हॉटेलचं उद्घाटन करून वडिलांनी पहिल्या व्यवसाय स्टार्ट केला आणि त्यांनी 30 वर्ष साहेबांनी सर्वसामान्य माणसांना जी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ताकद दिली तर सक्सेसमधला सगळ्यात मोठा एक हिस्सा आहे की प्रत्येक आमदाराने अशा पद्धतीचं काम केलं तर महाराष्ट्राचा विकास हा खूप मोठ्या लेवलला जाईल. त्या पद्धतीने साहेबांनी प्रत्येक दिवशी आठवड्याला आढावा घेतला. त्यामुळे आज 12 महिन्यामध्ये फॅक्टरी यशस्वी उभी राहिली, कुठलंही व्यत्यय न येता. काय काय नेमकं आपल्या आता एकूण उत्पादन आपण केले. इथं आर्टिलरी बॉम्ब शेल आहे 5 लाख. हा भारतातला
सगळ्यात लार्जेस्ट बॉम्बशेल फॅसिलिटी आहे, फील्ड बॉम्बशेल फॅसिलिटी आहे. त्यामुळं भारतावरती कुठल्याही पद्धतीनं युद्ध करायची परिस्थिती निर्माण झाली तर आपण 360 डेज आपण त्यांना सगळं सामग्री पुरवू शकतो. ही कॅपॅसिटी श्रद्धा आणि शक्तीची आहे. जे क्षेपणास्त्र तुम्ही विकसित केले 300 किलोमीटरपर्यंत लांब पल्ल्याचं, त्याची चाचणी देखील काही दिवसांपूर्वीच झाली, 18-19 तारखेला झाली. कसा रिझल्ट काय? तो 2 मीटर CAP म्हणजे 2 मीटर ॲक्युरेसी टार्गेट दिलं, 10 मीटर ॲक्युरेसी टार्गेट पण 2 मीटरला अचीव केलं 300 किलोमीटरवरती. ही भारताची ॲसेट तयार झालेली आहे आता. त्यामुळं 1000 रॉकेटचं प्रोडक्शन्स आपण अहिल्यानगरमध्ये करतो. ग्रामीण भागातील युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? ग्रामीण भागाच्या युवकांनी इंटिग्रिटी, कमिटमेंट आणि ज्या नगरीमध्ये आपण राहतो बाबांच्या, त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा विश्वास ठेवून तो श्रद्धा आणि शक्ती तयार होईल या उद्दिष्टाने काम केलं पाहिजे. आणि प्रत्येक युवकांनी व्यवसायाच्या मार्गदर्शनाकडे पुढे चाललं पाहिजे. शब्द आणि वेळ पाळली पाहिजे. बेलवंडीत पण तुम्ही सुरू करताय. कोणकोणते उत्पादन इथे होणार आहेत? काही ड्रोन देखील दिसत आहेत त्या हो. ठेवलेले. कशा पद्धतीनं इथलं सगळं उत्पादन होणार आहे? कसा फायदा देशाच्या संरक्षण? आम्ही आपल्याला बोललो की आमचे खूप व्हर्टिकल्स आहे. स्पेस व्हर्टिकल आहे, अम्युनिशन व्हर्टिकल आहे, CNG व्हर्टिकल आहे. जे तुम्ही आता हे शेतकऱ्यांवरती प्रश्न विचारला होता, तर आपण अहिल्यानगरमध्येच 1,00,000 सिलेंडर पर डे एवढी कॅपॅसिटी करतो आणि शेतकऱ्यांकडनं बायबॅक नेफिन ग्रास घेतो आहे आणि वर्षातच त्यांना 3 वेळा कटिंग करून आम्हाला आणून द्यायचं आहे आणि घरच्या घरी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल असा हा पुढच्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली मोठा प्रोजेक्ट आहे, जो अहिल्यानगरमधला ऐतिहासिक ना मागच्या 100 वर्षात झाला ना पुढच्या 100 वर्षात होणार ऐतिहासिक प्रकल्प CNG प्रकल्प आज आपण आणला आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट पाठीमागं करत आहे आपण. तर 1,00,000 सिलेंडर म्हणजे विचार करा की सेंद्रिय खत जे शेतकऱ्यांना रिटर्न जाईल, त्यांना बायबॅक पण मिळेल हमी भावाप्रमाणे आणि तो सगळा निर्णय नामदार साहेबांच्या अध्यक्षाखाली होणार आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळंच या जिल्ह्याचा विकास महाराष्ट्रामध्ये आजही नंबर 1ला आहे. या ठिकाणी ते बॉम्ब शेल्स बनणार आहे आणि ते मिसाईल्स बनणार आहे, कुठल्या पद्धतीचे असणार आहे? म्हणजे बॉम्ब शेल्स जे आहेत ते इंटिग्रेटेड प्रोपेलंटच्या दृष्टिकोनातून सेल्फ टार्गेटेड असणार आहे की 100% गायडेड बॉम्ब शेल आहेत. जगामध्ये 2 टाईपचे GPS गायडेड आहे, एक एक्सकॅलिबर आणि दुसरं आहे सिल्वर बुलेट्स. आपलं सिल्वर बुलेट आहे. जेवढे बॉम्ब शेल आहे 100% गायडेड आहे आणि एक्सपोर्ट जे आहे आत्ता प्लॅन्ट पुढच्या 5 वर्षाकरता बुक आहे. आपण ज्या बाकीच्या मशिनरी ज्या बाहेरच्या देशांकडनं घेतल्या, जशा वज्र असेल किंवा 777 हॉवित्झर असेल, या हॉवित्झर किंवा बाकीच्या सेल्फ गायडेड ज्या आहेत त्यांच्यासाठी ते ॲम्युनेशन इथं तयार होणार आहे. 100% कुठलाही रॉकेट्स आणि मिसाईल असला त्याला TNT लागतं, त्याला प्रॉपलन लागतं, नायट्रो सिल्वर लागतं, नायट्रो गॉरेडियन लागतं. हे आपण भारतामधली आणि जगातली 3री फॅसिलिटी अहिल्यानगरमध्ये उभी करतो वर्षभरात. पुढच्या बाजूलाच आपले आर्टिलरी सेंटर आहे, जसं की हे भारतातलं सगळ्यात मोठं तोफखाना केंद्र आहे. याच्यासाठी सब सफिशियंट म्हणून याचा जो पुरवठा जो आहे इथे कशा स्तरावर केला जाणार आहे, कसं होणार आहे? जेवढे आपल्याकडे जुने रॉकेट्स आणि मिसाईल्स आहे सगळ्या त्याला इंटिग्रेट करण्यासाठी जेवढं अम्युनिशन लागेल हे आपण पुरवणार आहे. आपल्या TNT कॅपॅसिटी 20,000 मेट्रिक टन आहे, जे आता उभा आहे. TNT प्लॅन्ट उभा आहे, तो आता जागा भेटला कमिशनिंग करायचं आहे आपल्याला. देशाच्या संरक्षणावर त्याला किती फायदा? संरक्षणामध्ये एवढी मोठी ताकद फक्त आदरणीय प्रधानमंत्रीजी अँड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि नामदार साहेब हे खरोखर मी तिघांना या सर्व आत्मनिर्भर संकल्पनेतनं निर्माण झालेला हा ऐतिहासिक ताकद 100% मेक इन इंडिया, शेअर मेक इन इंडिया, TNT मेक इन इंडिया जी आज मागच्या 25 वर्षापूर्वी नव्हती, जी आज निर्माण झालेली आहे. आपण सेल्फ सस्टेन आहो. वर्षभर जर युद्ध चाललं तरी आपण सेल्फ सस्टेनिंग करू.